नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीची के-वाय-सीची प्रक्रिया शेवट अंतिम टप्प्यात आली आहे आणि आज 31 डिसेंबर 2025 असल्यामुळं शेवट आहे आणि त्यानंतर मग ज्यांनी के-वाय-सीची प्रक्रिया केलेली आहे त्यांचं काय हप्ते सुरळीत चालू राहतील, पण ज्यांची काही शंका असेल, कुशंका असेल त्यांनी तर परत करून घ्यायला पाहिजे होती. त्यांना वाटत होतं की आपली काय झालेली आहे, चुकलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बदल करायचा आहे. अशाने काय करायला पाहिजे होती, के-वाय-सीची प्रक्रिया परत डबल करून घ्यायला पाहिजे होती. म्हणजे मग काय झालं असतं, परत आणखीन सुरळीत आणि व्यवस्थित प्रकारे झाली असते. त्यामुळं ज्यांनी केली असेल त्यांचं काही अडचण नाही आणि ज्यांनी नसेल केली त्यांनी काय करायची आहे, आजचा दिवस शेवट आहे. त्यानंतर मग परत तारीख वाढेल का नाही वाढेल हे सांगता येत नाही. पण 100% काय होणार आहे, तारीख वाढणार आहे. आणि तारीख वाढली तरी जे कोणाची वाढणार आहे, ज्यांना पती वगैरे नाहीत आणि ज्यांचा वडील हयात नाहीत, जे निराधार आहेत, अशाच लाडक्या बहिणींची के-वाय-सीची प्रक्रियाची तारीख वाढेल आणि ज्यांना हे जनरलमध्ये आहेत त्यांच्यासाठी जरा थोडंसं हेच म्हणावं लागेल, वाढेल का नाही वाढेल. मग त्यात नवीन ऑप्शन येणार आहेत. मग कुणासाठी ज्यांना पती हयात नाहीत आणि ज्यांचा वडील नाहीत आणि ज्यांना दोन्हीही नाही अशांसाठी एक नवीन ऑप्शन येण्याचा एक चान्सेस आहे, म्हणजे एक अंदाज आहे. आणि मग ते 1 तारखेपासून तर 31 जानेवारीपर्यंत काय होणार आहे, त्यांच्यासाठी ते पोर्टल खुलं राहणार आहे. त्यामुळं मग जे राहिलेले असतील त्यांनी आजच के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नसता मग तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी चान्स येणार नाही आणि हप्ताही तुमचा काय होणार आहे, बंद होणार आहे. त्यामुळं मग आजचा दिवस शेवट असल्याने लवकरात लवकर ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आता काय होणार आहे तर जानेवारीमध्ये हप्ता पडणार आहेत. त्यामुळं मग आजच आपलं 31 तारीख आहे. आजचा शेवटचा दिवस असल्याने जे बाकी असतील त्यांनी तात्काळ करून घ्यायची आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणीच्या के-वाय-सी केलेल्या लाडक्या बहिणीच्या जे फॉर्म भरलेले होते तुम्ही त्यांची छाननी चालू आहे. मग तुमचं वय वगैरे सर्व काही बघितलं जातं. त्यानंतर तुमचं इन्कम वगैरे बघितलं जातं. हे सर्व छाननी केल्यानंतर मग तुमचे हप्ते काहींचे चालू हप्ते बंद होऊ शकतात आणि ज्यांचे बंद हप्ते चालू होऊ शकतात. ही अविरतपणे चालणारी ही एक काय आहे, खूप मोठी योजना असल्यामुळं ही के-वाय-सीची प्रक्रिया आलेली आहे. त्यामुळं जे काही पाठीमागे राहिले असतील, हुकून-चुकून ज्या लाडक्या बहिणी महिला राहिल्या असतील, त्यांनी तात्काळ आपली के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची. तुम्ही तर ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात तर काय होणार आहे, एक नवीन ऑप्शन यायला लागलेला आहे त्यामध्ये. ते म्हणजे जे विधवा, ज्यांना पालक नाहीत, वडील नाहीत, जे किंवा मग निराधार आहेत, असे ज्यांना दोन्हीही नाहीत अशांसाठी एक ऑप्शन आलेलं आहे. ते ऑप्शन जनरल महिलांना काही उपयोगी पडणार नाही. त्यामुळं मग आजच लवकरात लवकर ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तारीख वाढेल काही अडचण नाही, 31 जानेवारीपर्यंत होईल. पण त्याच्यामध्ये काही ऑप्शन काय होणार आहेत, येणार आहेत. मग आपल्याला आपली के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल का नाही येईल हे सांगता येत नसल्यामुळं आजच जे राहिलेले असतील त्यांनी तात्काळ के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, लाडक्या बहिणींनी पूर्ण करून घ्यायची आहे. आणि पाठीमागं न राहता, कारण ही एक अविरत चालणारी योजना असल्याने महिलांना एक दिलासादायक बाब म्हणून ₹1500 महिन्याला मिळणारी योजना आहे का नाही, आर्थिक लाभ, कुटुंबाला आर्थिक हातभार लाभ मिळणारी योजना आहे ही. आणि त्यामुळं मग ह्याच्यापासून कोणीही वंचित राहू नये. कारण तुम्ही के-वाय-सी नाही केली तर फेब्रुवारीपासून तुमचे हप्ते 100% बंद पडू शकतात. त्यामुळं मग आजच तुमची के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. कुणीही मागं राहता कामा नये, कुणीही थांबू नये. लवकरात लवकर कशी करता येईल हे काय करायचं आहे, पाहायचं आहे. तुम्ही जर नाही की के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात, बंद पडू शकतात. परत चालू होतील का नाही होतील हे सांगता येत नाही. शासनाने जवळपास बरेच काय केले आहेत, महिला गाळलेले आहेत आणि त्यामुळं मग आपलाही नंबर बंद पडलेल्या यादीमध्ये लागू नये यासाठी के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि हप्त्यास पात्र व्हायचं आहे. धन्यवाद.